फ्रेंड्स, मी तनुजा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आणि माझ्या पहिल्या 2 व्हिडिओना तुम्ही चांगलाच प्रतिसाद दिलेला आहे, त्याबद्दल तुमचे धन्यवाद, खूप खूप धन्यवाद। तर मी आज तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करणार आहे, ती म्हणजे ह्या नीरफणसाचे पापड। याचे बरेच प्रकार बनवले जातात, जसे आपण बटाट्याचे प्रकार बनवतो, भजी, भाजी, कापं, चिप्स वगैरे, तसेच याचे पण प्रकार बनवले जातात, त्याला नीरफणस म्हणतात। तर मी आज तुमच्यासोबत या नीरफणसाची रेसिपी शेअर करणार आहे, ती म्हणजे नीरफणसाचे पापड। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। आता पापड करण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। नीरफणस, 1 वाटी साबुदाणा, 1 चमचा मीठ, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा हिंग आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या। आता मी इथे नीरफणस कट करून घेतलेला आहे आणि त्याचे 4 भाग करून त्याच्या वरची साल काढून घेतलेली आहे आणि मध्ये देठाचा भाग सगळा कट करून त्याच्या बारीक फोडी करून घेतलेल्या आहे। मधला देठाचा भाग त्याचा काढून टाका, असं मधला देठाचा भाग काढून घ्या आणि बारीक फोडी करून घ्या आणि या फोडी सगळ्या पाण्यात घालून घ्या, म्हणजे नीरफणस काळा पडणार नाही। मी अशी सर्व फोडी पाण्यात घालून घेतलेल्या आहेत। आता मी इथे गॅसवर एक स्टीमर ठेवलेला आहे आणि पाणी उकळल्यावर त्यात वरच्या चाळणीत त्या सर्व फोडी तुम्ही घालून घ्या। त्यात सर्व फोडी घालून घेतल्यावर एक 10 ते 15 मिनिटे या फोडी आपण शिजवून घेऊया। आता गॅसवर एक मी छोटी कढाई ठेवलेली आहे, गॅस ऑन करूया आणि साबुदाणा घालून घेऊया। आता हा साबुदाणा मी फुलेपर्यंत भाजून घेणार आहे, म्हणजे साबुदाणा हलका होतो आणि पापड छान होतात आपले। असा हा साबुदाणा फुलेपर्यंत हा असा मी भाजून झालेला आहे माझा साबुदाणा, हा आता झालेला आहे साबुदाणा। आता दुसऱ्या बाजूला मी फणस शिजत ठेवला होता, 10 मिनिटे मला लागली फणस शिजायला। असं मी चाकू घालून बघितला, फणस शिजलेला आहे। तुम्हाला वाटीत पण काढून दाखवते, असं वाटीत काढून दाखवते, हां बघा, असं फणस शिजला पाहिजे, बरोबर। आता इथं आपण भाजलेला साबुदाणा थंड झालेला आहे, हा साबुदाणा आता मिक्सरमध्ये घालून आपण फाईन पावडर करून घेऊया याची। अशी मी इथे एक बारीक पावडर करून घेतलेली आहे, एक बारीक पीठ करून घेतलेलं आहे साबुदाण्याचं, एकदम फाईन पावडर करून घ्या साबुदाण्याची। इथे शिजवून घेतलेला फणस थंड झालेला आहे, आता तो पण आपण मिक्सरमध्ये घालून बारीक फाईन पेस्ट करून घेऊया। आता पहिल्यांदा जरा मिक्सर असंच फिरून घ्या, जरा मध्यम बारीक झाल्यावर मग त्यात 1 वाटी पाणी घालून त्याची फाईन पेस्ट करून घ्या। मला इथे 1.5 वाटी पाणी लागलेलं आहे अशी फाईन पेस्ट करायला। अशी पेस्ट फाईन झाली की आपण आता पुढचा प्रोसेस करूया। आता मी फणसाची सगळी पेस्ट ताटात काढून घेतलेली आहे, त्यात आता साबुदाण्याची पीठ घालूया आणि सगळे आपले मसाले आत ॲड करून घेऊया। हिंग, मीठ, जिरे आणि इथं ओली मिरची मी बारीक चिरून घेतलेली आहे आणि हे सगळं मिक्स करून आता आपण एक स्मूथ डो बनवून घेऊया। इथं माझं पीठ सगळं मळून झालेलं आहे। आता याच्यावर एक झाकण घालून एक 10 मिनिटे हे पीठ जरा
मुरत ठेवूया। आता इथे 10 मिनिटे झालेली आहेत। पीठ आपले छानच मुरलं आहे। त्यात आपण हे साबुदाण्याचं पीठ वगैरे घातलेलं आहे, ते सगळं छान फुलून आलेलं आहे। आणि आता चांगलं पीठ परत एकदा मळून घेऊया आणि गोळे करायला घेऊया। माझे इथे गोळे करून तयार आहेत। आता आपण पापड लाटायला घेऊया। आता मी 2 इथे प्लास्टिकचे पेपर घेतलेले आहेत। त्यावर एक थोडंसं तेल लावून घेणार आणि त्यावर एक गोळा ठेवून वर एक प्लास्टिकचा पेपर ठेवून मग प्लेटने तो गोळा प्रेस करून पापड करून घेणार। असेच 1-2 मी पापड तुम्हाला करून दाखवते। आणि असे पापड सगळे व्यवस्थित करून आपण पापड सुकवून घेऊया। मी हे पापड फॅनखाली बेडरूममध्ये सुकवून घेतलेले आहेत आणि बेडरूममध्ये असे सुकल्यावर मग परातीत घालून उन्हात 1-2 ते 4 तास सुकवून घेतले आहेत। इथे माझे सर्व पापड सुकून तयार आहेत। आता आपण पापड तळून बघूया। वा, छानच झालेले आहेत पापड। तर असं तेल गाळून घ्या आणि पापड प्लेटमध्ये काढून घ्या। आता परत एकदा आणखीन एक पापड घालून बघूया आपण। पापड छानच फुलतात हे असे। आपण पापड काढ सुद्धा इथं घातलेलं नाही, पण तरी असताना पापड छान फुलले आहेत। माझे सर्व पापड इथे बनवून तयार आहेत आणि आत्ताच मी तुम्हाला हे पापड तळून पण दाखवले आहेत। तर आता आपण एक पापड खाऊन बघूया। वा, मस्तच झालेले आहेत पापड। आपण जे इन्ग्रेडियंट त्याच्यात घातलेले आहेत ते हिरवी मिरची, हिंग, जिरे हे या पापडासाठी परफेक्ट कॉम्बिनेशन आहे। तुम्ही नक्कीच करून बघा। पापड फार चविष्ट आणि आरळ बनलेले आहेत। तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता। आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मस्त खा, स्वस्थ रहा। धन्यवाद।